प परत ती पूर्वीची माहिती कंटिन्यू करत आहे परत एकदा. जर का तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर 7 पेजेसपेक्षा जास्त पेजेस क्रिएट करायचे असतील किंवा ते सेक्शनवर तुम्हाला वरच्या सेक्शनवर तुम्हाला 4 सिम्बॉल दिसतील. प्लस, फोल्डर आणि येस. येस म्हणजे ते टेम्पलेट. त्यातील येस सिम्बॉलवर तुम्ही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला रेडीमेड टेम्पलेटच्या स्क्रीनवर जाल. त्यातील तुम्हाला तुमच्या सेक्शन क्रिएट करण्याकरता सुटेबल असे टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट करा व त्यातील दिलेल्या कंटेनरमध्ये तुम्हाला डॅशबोर्डवरील ऑप्शनचा वापर करून सर्व माहिती लिहायची आहे. सर्वप्रथम डॅशबोर्डवरील सर्व ऑप्शनचा अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे त्याचा पेज क्रिएट करण्याकरता उपयोग होईल. त्यातील कंटेनर्स, टेक्स्ट एडिटर, टेक्स्ट, फॉन्ट साईज, कलर सिलेक्शन, सेंटरिंग कसं करायचं आहे, लेआउट म्हणजे काय, बेसिक म्हणजे काय, जनरल म्हणजे काय आणि प्रो ऑप्शन म्हणजे काय. प्रो ऑप्शन हे पेड ऑप्शन असतात, ते सिलेक्ट करायचे नाहीत. बाकीचे सर्व फ्री ऑप्शन्स आहेत. बरं, ह्यांचा उपयोग करून तुमची वेबसाईट चांगल्या प्रकारे सुंदर बनवता येईल. डॅशबोर्डवरील इमेज व व्हिडिओचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता. व्हिडिओ अपलोड करण्याकरता यूट्यूबवर तुम्हाला प्रथम जावे लागेल आणि तिथं तो अपलोड करावा लागेल व त्याची लिंकची कॉपी करून वेबसाईटवरील डॅशबोर्डवर तुम्हाला लिंकचे जागा आहे तिथं येऊन तुम्हाला तिथं लिंक पेस्ट करावी लागेल. वेबसाईट डिलीट करण्याकरता वरच्या बाजूला पिंक कॉलममध्ये तुम्हाला +6 डॉट आणि एक्स दिसेल. जर का तुम्ही एक्स याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ते तुमचे त्यातील तर ते तुमचे ते सेक्शन डिलीट होईल. ही झाली डिलीट होण्याची पद्धत. परंतु त्याचा वापर काळजीपूर्वक करा. डिजिटल मार्केटिंगची कुठलीही कला किंवा त्याच्या अभ्यासाची वारंवार प्रॅक्टिस केली तरच ती वापरण्यास सोपी होते व लक्षात राहते. प्रॅक्टिस विल मेक यू बेटर अँड नॉट परफेक्ट. बट रिमेंबर, वी वॉन्ट टू बिकम ओनली बेटर अँड नॉट परफेक्ट. तुम्ही कॅनव्हावर जाऊन कुठलेही आर्टवर्क तयार करू शकता, जसे की तुमची वेबसाईटचे प्रेझेन्स, ट्रॅफिक आणि कनेक्शन आणि कनेक्ट करायचं असेल तर त्याचे कॅनव्हावर जाऊन त्याचे सिम्बॉल सिलेक्ट करून ते डाउनलोड करा व वेबसाईटवर ते अपलोड करा. जसे प्रेझेन्सचे किंवा ट्रॅफिकचे किंवा कनेक्टचे जे काही तुम्हाला सुटेबल असे जे सिम्बॉल असतील ते तुम्हाला ते कॅनव्हावर सिलेक्ट करून ते डाउनलोड करून मग ते वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. जर का तुम्हाला टीम मेंबर्सबद्दल काही माहिती द्यायची असेल वेबसाईटवर आणि किंवा त्यांचे फोटो अपलोड करायचे असेल तर त्याचे नवीन सेक्शन क्रिएट करू शकता. त्याकरता येस ऑप्शनमध्ये म्हणजे टेम्पलेटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही जा आणि मग तिथलं सुटेबल टेम्पलेट सिलेक्ट करा आणि मग तिथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या जागी नवीन टायटल लिहा. ह्याच्यावर सेक्शनवर मीट अवर एक्सपर्ट आणि त्या सेक्शनच्या मधून त्यांचे जे फोटो व त्यांचे जे टेक्स्ट किंवा माहिती तुम्ही लिहून ते अपलोड करू शकता. तसेच अनेक सेक्शन बनवायचं असेल तर म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असे जर नवीन सेक्शन बनवायचं असेल तर ते तुम्हाला येसच्या माध्यमातून म्हणजे ॲन्सर टेम्पलेटमध्ये जाऊन ते तुम्हाला टेम्पलेट क्रिएट करावे लागेल. हवे असल्यास त्याच पद्धतीने स्क्रोलर म्हणजे काउंटर
हे सुद्धा तुम्हाला ह्याची सुद्धा तुम्हाला सेक्शन क्रिएट करता येते. स्क्रोलर काउंटर हे ॲनिमेटेड आर्टवर्क हे सेक्शन क्रिएट करून तुम्ही ते डिस्प्ले करू शकता. सेक्शन क्रिएट करण्या सेक्शन क्रिएट किती करायचे व तुमच्या ते आवडीनुसार व गरजेनुसार ठरवा. चला तर आजचे सेशन कसे वाटले ते कळवा व नंतर पुढच्या सेशनमध्ये आपण हेडर कसे क्रिएट करायचे, फुटर कसे क्रिएट करायचे हे शिकणार आहोत. तोपर्यंत झालेल्या अभ्यासाची उजळणी करून तयार राहा. धन्यवाद.